मकर संक्रांती निमित्त पुण्यात सिंगल मदर महिलांचा आगळावेगळा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न. पुणे. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वानिमित्त पुणे शहरात सिंगल मदर व एकल महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमात सारिका मोरे, वनिता हजारे या प्रमुख अतिथी म्हणून याची उपस्थिती लाभली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून व गुजरात, गोवा, सुरतमधून बहुतांश सिंगल मदर यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो महिलांनी सहभाग घेतला. समाजात अनेकदा दुर्लक्षित ठरलेल्या महिलांना सन्मान, आत्मविश्वास व माणुसकीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. समाजात विधवा महिलांना आजही अनेक सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी त्यांना सण समारंभांपासून दूर ठेवले जाते, तसेच मान सन्मानाचे स्थानही मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधवा ही अपशकुन नाही, तर तीही समाजाचा सन्माननीय घटक आहे हा सकारात्मक संदेश देण्यात आला. महिलांनी एकत्र येऊन हळदीकुंकूचा कार्यक्रम साजरा करत सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा नवा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमात महिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन, सामाजिक सन्मानाचे महत्त्व, आत्मनिर्भरतेसाठी संधी व महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महिलांना संबोधित करत समाजातील प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. या उपक्रमामुळे अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असून त्यांनी अशा कार्यक्रमांमुळे नव्या आशेचा किरण मिळाल्याची भावना व्यक्त केली. या ठिकाणी सर्व पत्नींनी आपल्या प्रतिमेचे पूजन केलेले आहे. सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. या ठिकाणी सर्वांना आपण मनोगत व्यक्त करायचे. एकल महिलांच्या सन्मानासाठी आणि महिला जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आला आहे. आपल्या समाजात आजही एकल महिलांकडे, मी इथे शब्द यूज करणार नाही, एकल महिलांकडे पाहण्याची दृष्टी, महिला केवळ सहन करणारी नसून ती सहनशील असूनही सक्षम आहे. शिक्षण, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि कायदेविषयी जागरूकता हे महिलांच्या सक्षमीकरणाचे खरं आधारस्तंभ आहेत. आज महिलांनी अन्याय सहन न करता त्याविरुद्ध आवाज काढायला हवा. स्वतःच्या हक्काची जाणीव ठेवायला हवी. आजचा हा कार्यक्रम केवळ एक सण नाही, समाज बदलण्याची खूप गरज आहे. आज आपण एकत्र येऊन संकल्प करूया की एकल महिलांबाबत भेदभाव करणार नाही. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. व शिक्षणातही प्रोत्साहन देऊ आपण महिलांना. आत्मनिर्भरतेसाठी हातभार लावू. शेवटी एवढेच सांगू इच्छिते की जिथे स्त्री सुरक्षित आहे, सन्मानित आहे, तिथे समाज प्रगत आहे. आज या पवित्र मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या,
कॉलेजमध्ये माझे मित्र त्यानंतर माझा प्रवास झाला. सोशलॉजीची थोडीफार आवड होती, पण असं काही फारसं त्यात नव्हतं. जस्ट आपलं दारामध्ये कोणी चाललं वगैरे त्यांना कपडे देणं, कोणी मदत करणं, एवढी सोशलॉजी करायची सुरुवातीला. पण मिस्टर गेल्यानंतर माझा थोडा प्रवास झाला. 1 वर्षभर मी स्वतः डिप्रेशनमध्ये होते, गोळ्या टाकत होते. त्यानंतर मग त्यातनं बाहेर आले. नंतर मग अशीच काही कागद सरायची आणि मग तिथून मी पाहिजे त्याची पोस्ट करायची. तेव्हा त्यांना चूप राहणार सरांनी सांगितलं की असं कर, जसं करता जेवढ्या येतील तेवढ्या सिंगल आवाज करतो. हां, मग सरांनी सांगितलं तुझ्या संपर्कात ज्या ज्या असतील त्यांचा तो ग्रुप तयार झाला. मग 1-2-3 मला माहिती होत्या त्या कोविडमुळे सिंगल झाल्या. आजूबाजूला असतातच त्यावेळेस खूप प्रमाण झालं होतं आणि त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक हर्बल साबण वगैरे बनवण्याचा कार्यक्रम घेतला होता. वाईट वाटून येणारी बहीण असते. खूपच वाईट वाटलं तर थोडाफार भावाला वाटतं. यापेक्षा कुणाला असं विशेष देणं घेणं नाहीये. त्यामुळे माझं रडण्याला समाधान नाही. तेव्हापर्यंत रडा. रडणे म्हणजे तुमचं जीवन आहे का? रडणे म्हणजे आपण रडण्यासाठी ग्रुपमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही रडता, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टी करता, ताई आपल्यासोबत असं का झालंय ग, आपण कोणतं पाप केलं होतंय का ग, मला नाही पटत. झालं ना, नशिबाचं पार्ट होता. शेवटी सगळेजण आपलं एक पार्ट या पृथ्वीवर लिहून आणलेला आहे. इतका रोल त्याला या ठिकाणी निभवायचा आहे. तुमचा सुद्धा कधी केव्हा शेवटचा दिवस असेल नाही माहिती कोणाला. आपल्यासोबत झालं कसा आपला प्रकार चालू आहे, साडी कोणती करायची, कसा मेकअप करायचा, काय करायचं, हे सगळी आपली तयारी केली. एवढ्या उत्साहात इथं सगळेजण आलात. माझं कन्फर्म होतं, मला पण देवाने मला इथं आणलं. तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं नशिबात बघायचं, तुम्हाला सगळ्यांना सजलेलं बघायचं होतं म्हणून मी आले. आपण इथे सगळेजण जमलो. सिंगल मदर स्ट्रॉंग ग्रुप आपला आणखी त्याला काही प्रेरणा भेटावी म्हणून आपण इथे सगळेजण जमलो. बरोबर आहे? ते बघा, मकर संक्रांत हा सण कशामुळे साजरा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे. तर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सारिकाताई अतुलमोरे यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी काही बऱ्याच शिकलेल्या नव्हत्या, काही झालेल्या, आधी झालेल्या. मग त्या मला विचारायच्या की काय कसं करता येईल काय. मग मी बऱ्याच सायकल कॅफे जायचे, माझं तर माझा पुढचाच विषय आहे. तुम्ही साधी टिकली लावली, तुम्ही साधं लिपस्टिक लावलं, तुम्ही साधं काय थोड्याशा तयारी केल्या. बापरे, वाटते हिला काही मटकते. कोणासाठी मटकते, कोण पाहणार आहे आता हिला, ह्या गोष्टी आहेत. कशाला आपण स्वतः तुम्हाला देवानं जीवन दिलेलं आहे, प्रत्येकाला व्यवस्थित जगण्यासाठी दिलेलं आहे. व्यक्तिकेला मान्य करते, त्यामध्ये आपली चूक नव्हती. आहे कोणी तुमच्यापैकी असं म्हणणार की नाही माझा नवरा गेला त्यामध्ये फक्त माझी चूक होती म्हणून. तो एक काळ होता, तो एक घडलेली घटना आहे, त्यामध्ये आपला दोष नाही. मग आपण तसंच राहायचं किंवा आपण मग काहीच घालायचं नाही, काहीच व्यवस्थित राहायचं नाही. कोणत्या शास्त्रात लिहिलेलं आहे का असं म्हणते तरी की ज्यामध्ये लिहिलेलं आहे की नाही बाईने अगदी म्हणजे आता ठीक आहे. मग हे असं राहण्यापेक्षा तर मला सतीची प्रथा खूप आवडते. एकदाचं जीवन संपून टाकायचं त्या बाईचं, म्हणजे जीवनभर ती वेदना भोगण्यापेक्षा, नाही का. सतीची प्रथा माहिती आहे ना तुम्हा सर्वांना. नवरा मरायचा आणि जिवंतपणी त्या बाईला चितेसोबत जाळून टाकायचं. मला तर वाटतं तेच बरं होतं मग याच्यापेक्षा. एकदाची खतम करा, म्हणजे तिला या जगामध्ये काही फेसिंग करावं लागत नसतं. आणि काय असं लावलं काय, याच्याशी बोलली काय, इथं गेली काय, हे काम केलं काय, त्या गोष्टींचा काही प्रश्नच नव्हता. मग ती सतीची प्रथा बंद केली. काहीतरी वाटलं त्या लोकांना की हे चुकीचं आहे, सतीची प्रथा बंद झाली. महर्षी तर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सारिकाताई अतुलमोरे यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी अरे चुप बसा ना. केंद्रस्थानी आहे. महिला ही केवळ सहन करणारी नसून ती सहनशील असूनही सक्षम आहे. शिक्षण, स्वावलंबन, आत्मविश्वास
घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, यासोबतच मन मोठं ठेवा, मन मोठं ठेवा, विचार प्रगट ठेवा. हा संदेश आपण आजपासून अंगीकारूया. आपण सर्वांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महिला शक्ती. त्यानंतर माझा प्रवास झाला. सोशल वर्किंगची थोडीफार आवड होती, पण असं काही फारसं त्यात हे नव्हतं. जस्ट आपलं दारामध्ये कोणी चाललं चुप सरांनी सांगितलं तुझ्यासोबत ज्या ज्या असतील त्यांचा तू ग्रुप तयार कर. आजूबाजूला असतातच त्यावेळेस खूप प्रमाण झालं होतं. आणि त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक हर्बल साबण वगैरे बनवण्याचा कार्यक्रम घेतला होता. वाईट वाटून येण्याच्या बहीण असते, खूपच वाईट वाटलं तर थोडाफार भावाला वाटतं. यापेक्षा कोणाला संशय देणं घेणं नाही. त्यामुळे माझं वाटतं कसं पाहिजे तेव्हापर्यंत रडा. रडणे म्हणजे तुमचं जीवन आहे का? रडणे म्हणजे आपण रडण्यासाठी ग्रुपमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही रडता, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टी करता, ताई आपल्यासोबत असं का झालंय ग, आपण कोणतं पाप केलं होतंय का ग, मला नाही पटत. झालं ना, नशिबाचं पार्ट होता. शेवटी सगळेजण आपलं एक पार्ट या पृथ्वीवर लिहून आणलेलं आहे. इतका रोल त्याला या ठिकाणी